पुण्यात आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। पोश कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली आहे। अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पुणे पोश कार अपघात प्रकरणातील अतिशय मोठी घडामोड सध्या समोर येते। अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली आहे आणि या संदर्भात आता वकील सुद्धा बोलण्याची शक्यता आहे। अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झालाय। Start with English first. Then one at a time. Bombay High Court today directed the release of the child in चाइल्ड इन कॉन्फ्लिक्टिंग लॉ यांच्या आत्याने पॅटर्नल आंट यांनी एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली होती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने याच्यावरती दोन्ही बाजू ऐकल्या। प्रॉसिक्युशननी अग्रेसिव्हली विरोध केला। रिट पिटिशन ऑफ हिबिस कॉर्पसचा मेन जो स्केलेटन होता तो सेक्शन 12 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट याच्याप्रमाणे कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला इलिगली डिटेन करता येत नाही, या बेसिसवरती आम्ही रिट पिटिशन फाईल केली होती। आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आदेशामध्ये स्पेसिफिकली असं आलेलं आहे की 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024च्या ज्या ऑर्डर्स आहेत ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या, ज्याच्यामध्ये ज्युव्हेनाइलला डिटेन करण्यात आलं होतं, त्या इलिगल आहेत, एक्सपेशली इलिगल आहेत आणि म्हणून त्या सेट असाइड झालेल्या आहेत। इमिजिएटली he has to be released immediately and he has to be in the custody of paternal aunt. जेव्हा सुटकेचा निर्देश दिला तेव्हा मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न इकडे सरकारी वकिलांकडून उपस्थित करण्यात आला, तर काय मत राहणार? सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं। तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत ज्युव्हेनाइलला देण्यात यावे। त्या प्रकारे मुलाला त्या संदर्भात कोर्टाने काय आपलं मत मांडलं? सॉरी, परत विचार। सुरुवातीला मुलाची जामिनावरची सुटका करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्ट काही म्हणाले, त्याबद्दल कोर्टाने काय म्हटलं? नाही, आता जे ऑर्डर्स झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईबद्दल अजून तरी काही ऑपरेटिव्ह पार्टमध्ये म्हटलेलं नाहीये। ज्या दिवशी ऑर्डर येतील त्यावेळी विल सी। ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाइज असतात, त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत। देखिए, इस केस में ऐसा था कि जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उन्होंने उनके पैटर्नल आंट के जरिए ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट के सामने एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाइल की थी। उस रिट के थ्रू एक ऐसा कंटेंशन रखा गया था कि सेक्शन 12 जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट का, अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट में ऐसा एक भी सेक्शन नहीं है, एक भी प्रोविजन नहीं है जिसमें एक चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया जाए। यानी जो 19 मई 2024 को ऑर्डर हुई, उस ऑर्डर के बाद जो जमानत मिली गई, जिस तरीके से वो जमानत को कैंसिल करके ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड इन्होंने 22 मई 2024, 5 जून 2024 और 12 जून 2024 को जो ऑर्डर्स पास किए जिसमें इस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया है, उस ऑर्डर्स को हमने चैलेंज किया था। आज ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट ने उस ऑर्डर्स को सेट असाइड किया, एक्सपेशली इलीगल है, सेट असाइड किया है और इमीडिएटली जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उनको रिलीज करने के आदेश दिए हुए।
आपण पाहतोय मुंबई हायकोर्टानं पुणे पोलिसांना हा मोठा दणका दिला आहे। पुण्यातील ड्रंक अँड हिट प्रकरणी आता मुंबई हायकोर्टानं आपला फैसला हा दिलेला आहे। अल्पवयीन आरोपीची सुटका करण्यात येणार आहे। अल्पवयीन मुलाला आता जामीन मंजूर झालेला आहे। मुंबई हायकोर्टानं या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। मुंबई हायकोर्टानं मुलाला तातडीनं सोडण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि त्या पुढे जाऊन या मुलाचं काउन्सिलिंग सुरू ठेवण्याचे आदेशही कोर्टाने दिल्याची माहिती आता थोड्या वेळापूर्वीच वकिलांच्या मार्फत सुद्धा देण्यात आलेली आहे। बाल सुधार गृहातून आता मुलाची सुटका होणार आहे। अतिशय मोठी बातमी या क्षणाची। पुण्यातील ड्रंक अँड हिट प्रकरणी मुंबई हायकोर्टाने फैसला दिलाय। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली होती। या रिट ऑफ हिबिस कॉर्पस मध्ये असं सांगण्यात आलं होतं की सेक्शन 12 जो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टचा, त्या अनुषंगाने कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला डिटेन करता येत नाही। म्हणून आम्ही जी 22 मे 2024 जी ऑर्डर होती ज्याच्यात ह्या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला परत कस्टडीमध्ये घेण्यात आलं होतं, हे इलिगल ऑर्डर आहे। या बेसिसवरती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर आम्ही चॅलेंज केलं होतं। आज ऑनरेबल हायकोर्टने 22 मे 2024 ची ऑर्डर, 5 जून 2024 ची ऑर्डर आणि 12 जून 2024 ची ऑर्डर, हे तिन्ही ऑर्डर्स ज्याच्यामध्ये डिटेन्शन वाढवण्यात आलं होतं ज्युव्हेनाइलचं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।